नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आमच्या सल्ल्याला कोणी फारसं विचारतं असं नसतं. पत्रकार, विश्लेषक जे काय बडबडतात त्याविषयी सामान्य माणसं कदाचित आस्थेने ऐकत असतील की बाबा हा म्हणतो तर याचा पुढे काय परिणाम होईल, राजकारणाचा कुठच्या पक्षावर, कुठल्या नेत्यावर काय परिणाम होईल. आणि एखाद्या आम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार किंवा आम्ही व्यक्त केलेल्या मतानुसार जर एखाद्या नेत्याने, एखाद्या पक्षाने हालचाल केली तर सामान्य माणसाला उगाच वाटतं की अरे छा, हे नेते किंवा हा पक्ष ह्या पर्टिक्युलर पत्रकाराला, संपादकाला, विश्लेषकाला फॉलो करतो आणि त्याचं ऐकतो वगैरे. पण तसं काही नसतं. असं बिलकुल नसतं. काही गंभीरपणे राजकारण करणारे लोक ऐकतही असतील, पण आम्ही दाखवलेले धोके किंवा दाखवलेले फायदे हे प्रत्यक्ष व्यवहारी राजकारणात असलेल्या लोकांना मान्य होतात, पटतात आणि त्यानुसार ते तसं वागतात असं बिलकुल नाही. पण असे सल्ले देणं, याविषयी मतप्रदर्शन करणं हे आमचीही गरज असते, तो आमचा स्वभाव असतो, व्यवसाय पण असतो. मी आता पूर्णपणे पत्रकार नाही, निवृत्त झालेला आहे. पण म्हणतात ना, खुजली असते, हौस असते, तसा हा उद्योग आमचा चालू राहतो. तर सांगायचा उद्योग हेतू असा की नेते किंवा पक्ष हे त्यांच्या त्यांच्या उद्दिष्टानुसार, हेतूनुसार, मतलबानुसार आम्ही सुचवलेल्या काही गोष्टी उचलतात किंवा काही गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करतात. हा, पुढे नुकसान झालं की आम्ही मोठे छाती ठोकपणे सांगतो की बघा, आमचं ऐकलं असतं तर ह्याचं एवढं नुकसान झालं नसतं. पण कदाचित आमच्या ऐकण्यामुळे त्यांचं नुकसानही होऊ शकतं. मला अनेक जण थोडंफार परिचित झालेले राजकीय नेते सल्ला वगैरे मागतात, मी नाकारणार नाही. पण मी त्यांना ठामपणे सांगतो, मी माझं मत व्यक्त करीन, पण म्हणून माझं मत हे 100% बरोबर असेल असं नाही. तुमचा हेतू, स्वार्थ जो काय असेल, मतलब असेल, त्यानुसारच आमच्या सल्ल्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्ष करावं किंवा लक्ष द्यावं हा तुमचा विषय असतो. निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. आम्ही काहीतरी ठरवायचं आणि तुमचं नुकसान झालं तर जबाबदारी आमच्या डोक्यावर येत नाही. त्या सगळ्या निर्णयाचे दुष्परिणाम जर त्या पक्षाला, त्या नेत्याला भोगावे लागणार असतील तर त्यांनी आमचा सल्ला ऐकावा, आवश्यक तिथे गंभीर घ्यावा, नसेल तिकडे साफ दुर्लक्ष करावं, हे मी स्वतःच सांगतो. आणि तरी आम्ही हा उद्योग करत असतो, मी पण करत असतो. अनेक आजच्या राजकारण्यामध्ये अशा सल्ल्यांच्या आहारी जाण्याचाही एक रोग पसरतोय दिसतंय आणि त्यामुळे अनेक पक्षांचं नुकसान झालेलं आपल्याला दिसतं. मी प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल जेव्हा बघतो तेव्हा मला हे जाणवतं की माध्यमांमधून ज्या चर्चा होतात, मतप्रदर्शन होतात किंवा सल्ले दिले जातात, त्याच्या आहारी अनेक नेते आणि त्यांच्या योगाने त्यांचे पक्ष सुद्धा त्या आहारी गेलेले दिसतात आणि त्याचं प्रचंड प्रमाणावर नुकसान त्या पक्षांना सोसावं लागले. दुर्दैवाने या नेत्यांना किंवा त्या पक्षांना माध्यमातल्या कुठल्या पत्रकार, संपादक वगैरे विशेषज्ञ यांच्याकडे बोट दाखवून तुमच्यामुळे आमचं नुकसान झालं असं सांगता येत नाही बिचारे नेत्यांना. पण वस्तुस्थिती तशी असते. पण तो आमचाही व्यवहार असतो, त्यांचाही व्यवसाय असतो वगैरे. आणि म्हणून मी अनाहूत सल्ले देत असतो, ते गंभीरपणे घ्यायची गरज नाही. आपापल्या इच्छेनुसार आणि मतलबानुसार त्याकडे बघावं, एवढंच माझं सगळ्या पक्षांना सांगणं असतं. आणि म्हणूनच आज मी आता हा व्हिडिओ जेव्हा बनवतोय किंवा शीर्षक बघितलं असेल तुम्ही की उबाठा शिवसेनेने दीर्घकाळ म्हणजे गेली 4 वर्ष तरी सुषमा अंधारे या महिला नेत्या ज्या प्रकारे पक्षाच्या सेवेत आहेत आणि पक्षासाठी जमेल ते काय करतायत, त्याच्यावर मी सडकून टीका केलेली असली तरीही माझं प्रामाणिक मत असं आहे की सुषमा अंधारे सारख्या व्यक्तीला आणि महिला नेत्याला उबाठा शिवसेनेने
त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी विधान परिषदेसारख्या जागी एक आमदार म्हणून पाठवलं पाहिजे. त्यांची मतं, त्यांची वक्तव्य मला आवडतात असं बिलकुल नाही. कदाचित मी एकदाही सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचं, कृतीचं, बोलण्याचं, राजकारणाचं कौतुक केलेलं नाही, प्रशंसा तर बिलकुल केलेली नाही. आणि तरीही त्यांना आमदारकी मिळावी उभाठा शिवसेनेकडून, त्यांच्या पक्षाकडून, असा मी सल्ला देतोय याचं अनेकांना आश्चर्य वाटेल. आणि ते आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे की जी बाई तुम्हाला आवडतच नाही, किंबहुना तिच्या प्रत्येक कृतीवर, वक्तव्यावर तुम्ही आजपर्यंत सडकून टीका करत आलात, तर आज अचानक त्याच महिलेची तुम्ही शिफारस का करताय असं तुम्हाला वाटेल. पण मी जेव्हा उभाठा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीकडे बघतो, त्या पक्षाची सध्याची अवस्था बघतो, तेव्हा लक्षात येतं की शिवसेना चालावी, शिवसेना भरभराटीला यावी, म्हणजे उभाठा शिवसेना ही भरभराटीला यावी आणि त्यातून आपलंही कल्याण होईल, हा स्वार्थ नक्की सुषमा अंधारे यांचा आहे. पण त्यांनी जो पक्ष, जी संघटना स्वीकारलेली आहे, तिची भरभराट व्हावी या बाबतीत त्या जागरूक असतात असं दिसतं. अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षाचंही नुकसान होत असेल, मी नाकारणार नाही, आणि त्यासाठी तर मी टीका करतो. सुषमा अंधारे असो, संजय राऊत असो, इत्यादिकांवर मी ज्या टीका करतो त्याचं कारण ते मला आवडले नाही तितकंच नसतं, तर त्यांच्या वक्तव्यामुळे, त्यांच्या कृतीमुळे जर त्यांच्याच पक्षाचं, त्यांच्याच संघटनेचं किंवा त्यांच्याच राजकारणाचं नुकसान होत असेल तर त्यांना रोखलं पाहिजे, त्यांच्यावर टीका केली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणूनच मी सुषमा अंधारे यांची कधीही प्रशंसा केलेली नसेल, तरीही त्यांच्या पक्षासाठी त्यांच्यासारखी हिरिरीने संघर्ष करणारी, सतत संघर्षग्रस्त किंवा संघर्षत्रस्त राहिलेली अशी महिला आज उभाठा शिवसेनेसाठी आघाडीवर असणं अत्यावश्यक आहे. 4 वर्ष ज्या प्रकारे प्रवक्ता म्हणून असेल किंवा सभेतली भाषणं गाजवणं असेल, कुठे मोर्चे किंवा रॅली किंवा काय ते यात्रा वगैरे निघालेले असतील, त्यामध्ये सुषमा अंधारे यांनी ज्या प्रकारे पुढाकार घेतलेला आहे त्याचं कौतुक करणं भाग आहे. त्या पक्षाच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने ते निरर्थक असेल, पण उभाठा शिवसेनेच्या सध्याच्या वाटचालीमध्ये जी मोजकी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत की जी प्रामाणिकपणे त्या पक्षाच्या भरभराटीसाठी जमेल तितका प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये सर्वोच्च स्थान मला वाटतं सुषमा अंधारे यांचं आहे. त्या तशा अगदी अलीकडे 4 वर्षापूर्वी म्हणजे एकनाथ शिंदे सेनेतून बाहेर पडले, त्यानंतरच्या काळात सुषमा अंधारे या उभाठा शिवसेनेत आलेले आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप झाले, कुठल्या तरी पुरोगामी पक्षातून, पुरोगामी चळवळीतून शिवसेनेला पोखरून काढायला त्यांना पाठवले. हे आरोप मी झटकून टाकणार नाही, ते चुकीचे आहेत असं बिलकुल म्हणणार नाही. पण आपली पूर्वीची विचारसरणी, आपण ठाकरे कुटुंबाच्या 3 पिढ्या यांच्यावर केलेली अश्लाघ्य टीका, हे सगळं असताना सारवासारव करून ज्या प्रकारे सुषमा अंधारे या सगळ्या शिवसेनेच्या, उभाठा शिवसेनेच्या वाटचालीमध्ये टिकून राहिलेल्या आहेत आणि प्रयत्नशील असतात, मला वाटतं आजच्या उभाठा शिवसेनेला अशा 100 तरी सुषमा अंधारे वेगवेगळ्या पातळीवर मिळाल्या पाहिजेत. आणि त्या मिळण्याचा एक मार्ग असा असतो की आपण जर पक्षासाठी धडपडत असू, पक्षासाठी काही ना का प्रयत्न करत असू, तर मग आपल्याला या पक्षात संधी आहे असं वाटणारे अनेक लोक, अनेक महिला कार्यकर्त्या, तरुण मुली या उभाठा शिवसेनेकडे आकर्षित होतील. जसं एकनाथ शिंदेच्या बाबतीत आपण बघितलं, त्यांनी अनेक ज्येष्ठ आणि इच्छुक असताना सुद्धा त्यांना बाजूला सरून अधिकृत शिवसेना किंवा शिंदेचा पक्ष जो आहे त्या पक्षामध्ये एक उदयोन्मुख असलेली आणि तिच्याकडे गुण आहे अशा ज्योती वाघमारे या महिलेला थेट राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेत नेऊन बसवलेलं आहे. आज आपण जेव्हा ज्योती वाघमारे असं नाव वापरतो तेव्हा त्याच्या अलीकडे खासदार ज्योती वाघमारे असं म्हणावं लागतं.
आणि ज्या वेळेला अलीकडे खासदार किंवा आमदार वगैरे असे शब्द लागतात तेव्हा आपोआपच त्या व्यक्तीचं समाज जीवनातलं वजन वाढत असतं. मला वाटतं सुषमा अंधारे यांनी उघडपणे कधी बोलल्या नसतील, पण त्यांच्या मनात अशी काही आकांक्षा जरूर असू शकते. कधी काळी त्यांनी 4-5-15 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी वंगजा मुंडे यांच्या विरोधात बीडमध्ये का का अंबाजोगाई असेल, काय परळी वैजनाथ असेल, तिथे कुठेतरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त झालं, त्यांना 1000 मतं सुद्धा मिळवता आली नाहीत. याची टिंगल अनेकांनी केलेली आहे. ती टिंगल किंवा ती टीका खोटी नसेल, पण एक प्रयत्नशील महिला कुठल्याही पक्षाची, कुठल्याही विचारधारेची असो, ती जर हिरिरीने काही करत असेल तर तिला ज्यांच्याकडून प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे त्याकडे लक्ष वेधणं मला अगत्याचं वाटतं. या निमित्ताने मी एक गोष्ट आठवण म्हणून तुम्हाला सांगतो की 1977 मध्ये जेव्हा जनता पार्टी स्थापन झाली, त्या जनता पार्टीमध्ये वेगवेगळे 4 पक्ष विलीन झाले होते. त्यातले प्रमुख 2 पक्ष होते. एक होता समाजवादी पक्ष आणि दुसरा म्हणजे पूर्वीचा, आता मुलायमचा नव्हे, पूर्वीचा समाजवादी पक्ष, जो ऍक्च्युअली समाजवादी विचारधारेनुसार चालणारा असा समाजवादी पक्ष. आणि आज ज्याला भाजप म्हणतात, हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीचा म्हणतात, तो त्याचं नाव तेव्हा जनसंघ होतं. हे पक्ष त्यात विलीन झाले होते. आणि अशा वेळेला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दीर्घकाळ जनसंघात काम केलेले वामनराव परब लोकसभेला उभं राहून पराभूत व्हायचे, विधानसभेला पराभूत व्हायचे, नगरपालिकेला, महापालिकेला निवडून यायचे. तर त्यांना जनता पार्टीतर्फे आमदारकीची, विधानसभेची उमेदवारी मिळावी अपेक्षित होती, पण ती मिळाली नाही. आणि त्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. आणि ते एकटे नव्हते, त्यांच्याच परिसरातले, आता वामनराव पण हयात नाहीत आणि शरदराव पण हयात नाहीत, पण त्याच परिसरातले शरदराव यांनी सुद्धा बंडाचा झेंडा उभारलेला होता. पण मला आठवतं त्यावेळेला अशा बंडखोरांची एक कार्यकर्त्यांची बैठक जॉर्ज फर्नांडिस यांनी घेतली होती, जे केंद्रात मंत्री झाले होते आणि मूळचे समाजवादी होते. किंबहुना शरदराव हा तर जॉर्ज फर्नांडिस यांचा कार्यकर्ता होता. पण त्या बैठकीमध्ये, समाजवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये, जॉर्ज फर्नांडिस यांनी शरदरावची कान उघडणी केली होती की तुम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्यात श्रेष्ठ ज्येष्ठ असलेल्या वामनराव परब यांच्यासाठी आग्रह धरायला पाहिजे होता. कारण वामनराव परब हे भले समाजवादी नसतील, जनसंघाचे असतील, पण त्यांनी चिकाटीने कामाठीपुरा वगैरे त्या परिसरामध्ये आपल्या भूमिकेत उभं राहून काँग्रेसला तिथे हरवून दाखवलेलं आहे. काँग्रेसच्या विरोधात एक मतदाराची जडणघडण केलेली आहे. अशा व्यक्तीला जर आमदारकीची संधी तिथून मिळाली, खेतवाडी वगैरे मला वाटतं काहीतरी मतदारसंघ होता, तर पुढच्या दीर्घकाळ तिथून काँग्रेस पक्ष परत निवडून येणार नाही. तर आपलं जर उद्दिष्ट काँग्रेस विरोधी राजकारणाचं असेल तर सगळ्या काँग्रेस विरोधी राजकारण्यांनी आपल्या गटातल्या, आपल्या आघाडीतल्या अशा भक्कम उमेदवाराला पुढे गेलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. कारण तो आपल्या राजकीय भूमिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. आणि म्हणून अर्थात वामनरावना तेव्हा तिकीट मिळालं नाही, अनेकांना मिळालं नाही. आमचे तावडे होते, ताडदेवचे, त्यांनी बंड केलं होतं. सांगायचा हेतू मित्रांनो असा होता की सुषमा अंधारे यांच्या राजकीय भूमिका मला पटत नसतील, पण त्या आपल्या पक्षासाठी समर्पित असतील आणि जे जे काही उभाठा शिवसेनेसाठी करायला उतावळे असतील, उत्सुक असतील आणि काही हातचं न राखता स्वतःला झोकून देत असतील, तर मला असं वाटतं की उभाठा शिवसेनेच्या भविष्यातल्या राजकारणामध्ये प्रियंका चतुर्वेदी यापेक्षा सुषमा अंधारे सारखी महिला कार्यकर्ता ही उद्धव ठाकरेंना उपयुक्त ठरणार आहे.
किंबहुना असे कार्यकर्ते जेव्हा स्वतःला झोकून देतात तेव्हा पक्षाची एक ताकद बनते आणि मग त्या पक्षाच्या ताकदीतून जे झाड निर्माण होतं त्याच्यावर बसायला अनेक कावळे चिमण्या येत असतात. पण त्या झाडाची पाळं मुळं रुजवायला राबणारे कार्यकर्ते आवश्यक असतात, समर्पित कार्यकर्ते आवश्यक असतात आणि सुषमा अंधारेमध्ये मला ती चमक दिसते, त्यांची धडपड तशी दिसते. त्यामुळे अनिल परब असतील किंवा आणखीन कोण असतील, दानवे वगैरे मला कल्पना नाही फारशी, पण अशा लोकांपेक्षा या क्षणी जी काय एक विधान परिषदेची जागा शिवसेनेच्या वाट्याला येणार असेल आणि उद्धव ठाकरे जर परत एकदा न उपस्थित राहण्यासाठी आमदार होणार असेल तर त्यांनी स्वतःला बाजूला करून सुद्धा सुषमा अंधारे यांच्यासारख्या महिलेला विधान परिषदेत जाण्याची संधी दिली पाहिजे. अगदी जर शिंदेच्या बाजूने नीलम गोरे वगैरे किंवा आणखीन त्या कायंदे वगैरे येत असतील तर त्यांच्याशी टक्कर द्यायला विधान परिषदेमध्ये उभाठा शिवसेनेला सुषमा अंधारे या अत्यंत आक्रमक लढवय्या कार्यकर्त्या म्हणून आमदार म्हणून पुढे येऊ शकतील आणि त्याचा फायदा आपोआपच त्यांच्या पक्षाला भविष्य काळात होऊ शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं की सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरेंनी संधी दिली पाहिजे. जी काही एक जागा येते पण एक जागेतून 4 जागा होऊ शकतील. एक भुजबळ निवडून आला पण पुढच्या 5 वर्षानंतर 50 आमदार शिवसेनेचे निवडून आले होते. कारण जे भुजबळांमध्ये स्पिरिट होतं ते काही अंशी आज सुषमा अंधारेमध्ये दिसते. अर्थात हा माझा सल्ला, त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल असं बिलकुल नाही, पण वाटलं ते सांगावं. राजकारण अभ्यासणाऱ्या, समजण्याची इच्छा असणाऱ्यांना, कार्यकर्त्याकडे, नेत्याकडे, पक्षाकडे, पक्षांच्या भूमिकेकडे, पक्षाच्या कार्यवाहीकडे कसं बघावं हे नागरिकांना कळावं असं मला वाटतं, समजावं असं वाटतं. म्हणूनच अशा प्रकारचे व्हिडिओ मी करतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.